आरक्षण ही काळाची गरज असल्याचं महत्त्वाचं विधान राजू शेट्टी यांनी केलं। आरक्षण दिलं तरी सगळ्यांना नोकरी मिळणार नाही, शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वाढल्याचं महत्त्वाचं विधान राजू शेट्टींचं आहे। शेतकऱ्यांना न वापरलेली वीज बिलं दिली असं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। सरकारच्या विरोधात राजू शेट्टी आता अधिकच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला। केवळ आरक्षणाने सगळे प्रश्न सुटतील हा भ्रम आहे। आज महाराष्ट्रामध्ये सगळेच घटक आरक्षणासाठी संघर्ष करतात, पण आरक्षणाच्या पलीकडे अनेक प्रश्न आहेत। ते प्रश्न सोडवले गेले नाही तर महाराष्ट्रातले नाही देशातल्या सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाहीत। आरक्षण आवश्यकच आहे, कारण तो शाहू महाराजांनी या आरक्षणाची सुरुवात केली। जो दुर्बल असेल, दुबळा असेल, आर्थिकदृष्ट्या मागे पडलेला असेल, त्याला सगळ्यांच्या बरोबर आणण्यासाठी नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलं तर ती एक संधी निर्माण होते। शेतकऱ्याच्या डोक्यावर प्रचंड कर्ज वाढलेलं आहे। शेतकऱ्यांची वीज बिलं थकीत आहेत, अर्थात ती अशीच त्यांच्यावर लादलेली आहेत, कारण एकही मीटर शेतकऱ्यांच्या मोटरीवरचं चालू नाही आणि शेतकऱ्याने न वापरलेलं वीज ही तुम्ही वापरलेली आहे अशा पद्धतीने वीज बिलं शेतकऱ्यांच्यावर थोपवली गेली आहेत। सत्यशोधन समितीमध्ये हे स्पष्ट झालेलं आहे, 4 वर्षापूर्वी स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे पोकळ अशी थकबाकी शेतकऱ्यांच्या नावावर वीज बिलाची दिसते आहे। शेतकऱ्याचा व्यवसाय हा खाण्याशी संबंधित आहे, अन्नधान्याशी संबंधित आहे आणि अन्नधान हे सहजरित्या मिळालं पाहिजे, स्वस्तात मिळालं पाहिजे, जमलं तर फुकट मिळालं पाहिजे, अशा प्रकारची समाजाची ही जी मानसिकता आहे त्याला सरकार सुद्धा बळी पडतात। तेव्हा बऱ्याच वेळा शेतकरी विरोधी धोरणं राबवली जातात। ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न असेच राहणार, आमच्यासारखे लढत राहणार। लढा तीव्र झाला तर काही अंशी प्रश्न सुटणार, लढ्याची ताकद कमी पडली तर प्रश्न वाढत जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।